आषाढी एकादशी उपवास विशेष मेदूवडा करण्यासाठी लागणारे साहित्य: चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा कप वरईचं पीठ, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, तळण्यासाठी तेल, पाणी. आता पाण्यात मीठ, आलं मिरचीचा ठेचा आणि जिरं घालून पाण्याला उकळी आली की यात वरईचं पीठ घालून शिजवून घेत आता हे मिश्रण थंड झालं की यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि याला मेदू वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात मध्यम आचेवर हे वडे तळायचे. झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष मेदू वडे तयार. आता आपण बनवतोय उपवासाचा मेदू वडा. तर त्यासाठी ना तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये घालूयात 1 कप पाणी, चवीपुरतं मीठ, आलं मिरचीचा ठेचा आणि जिरं आणि याला छान आहे ना एक उकळी काढून घेऊया. आता इथे पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे मी घालते अर्धा कप वरईचं पीठ. मिक्स करायचं हे पटकन. आता हे छान असं एकजीव झालं की काय करायचं, गॅस मंद आचेवर करून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं हे छान शिजवून घेऊया. आता हे जवळपास एक 10 मिनिटं झालेले आहेत. छान वाफवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल छान मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण आहे ना आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे मेदूवड्याचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. यामध्ये घालूयात 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट. मिक्स करूयात आणि हे मिश्रण छान असं एकजीव झालं की यातून छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. तुम्हाला कितपत मोठा वडा बनवायचा त्या अंदाजाने आणि याला मेदू वड्याचा आकार देऊन घ्यायचा. तेल गरम झालेलं आहे. वडे आता आपण डीप फ्राय करून घेऊया. आता कुठल्याही प्रकारचा वडा म्हणजे मेदू वडा किंवा साबुदाणा वडा हा तळताना आहे ना कायम मीडियम टू हाय हीटवर तळायचा. अगदी लो हीटवर तळायचं नाही. याचं कारण की या वड्यांमध्ये मॉइश्चर खूप असतं आणि जर ते खूप वेळ तेलामध्ये तुम्ही सोडून ठेवले तर त्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते आणि मग तो वडा फुटतो. त्यामुळे मीडियम टू हाय हीटवर हे तळायचं. खालची बाजू छान तळून झाले की उलटवूयात आणि दुसऱ्या बाजूनही मस्त खमंग असे हे वडे तळून घेऊया. आता वडे इथे मस्त तळून झालेले आहेत. आता हे आपण काढूयात टिश्यू पेपरवर. मस्त दिसतात, तुम्ही बघू शकाल. एक सारखा असा सोनेरी रंग आलेला आहे. क्या बात आहे. अजिबात वाटत नाही आहेत की उपवासाचे मेदू वडे आहेत.